नमस्कार, हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा। परभणी येथे संविधान प्रतिकृतीचा झालेला अवमान आणि त्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीच्या अनुषंगाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या शिष्टमंडळाने आज 13 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10:30 वाजता महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मिश शुक्ला यांची भेट घेतली। त्याबद्दलची ही बातमी आहे। संविधान प्रतिकृतीचा अवमान आंबेडकरी समाज कदापि सहन करणार नाही। अवमान करणाऱ्या व्यक्तीस अटक करण्यात आली असली तरी या घटनेमागे समाजात अशांतता निर्माण करण्यामागे कुणाचे षडयंत्र आहे आणि या प्रकरणाचा खरा सूत्रधार कोण आहे याचा कसून तपास करून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या शिष्टमंडळाने पोलीस महासंचालक रश्मिश शुक्ला यांच्याकडे केली आहे। शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर परभणी पोलिसांकडून गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत। तसेच मोठ्या प्रमाणात कोम्बिंग ऑपरेशनही सुरू आहे। गंभीर स्वरूपाचे दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत आणि कोम्बिंग ऑपरेशन ताबडतोब थांबवण्याचे आदेश देण्यात यावेत अशी मागणी रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने पोलीस महासंचालकांकडे केली आहे। या शिष्टमंडळात रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गौतम भाऊ सोनवणे, रिपब्लिकन पक्षाचे मुंबई अध्यक्ष भाई सिद्धार्थ खासारे, सरचिटणीस विवेक भाई पवार, युवा आघाडीचे अध्यक्ष सचिन मोहिते, कामगार नेते आणि जिल्हाध्यक्ष प्रकाश जाधव, युवा विचारवंत प्रवीण मोरे, जिल्हाध्यक्ष संजय पवार, मुंबई महिला आघाडीच्या अध्यक्षा उषाताई रामलू, मुंबई महिला आघाडीच्या सरचिटणीस बेलाताई, मुंबई प्रदेशच्या महिला आघाडीच्या उपाध्यक्षा हिटताई ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवर या शिष्टमंडळात सहभागी झाले होते। 2024 रोजी दुपारी 4 वाजता एका नराधमाने परभणी शहरामध्ये, महाराष्ट्रातील परभणी शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली आणि त्याच्या निषेधार्थ आंबेडकरी समाजाच्या वतीने परभणी जिल्ह्यात, परभणी शहरात व महाराष्ट्रात उत्स्फूर्त व उग्र आंदोलन केलं। या आंदोलनामध्ये परभणी शहरामध्ये बंदही पाळला होता। शांततेने बंद पाळला जात असताना या घटनेचा निषेध करण्यासाठी, प्रतिकृतीच्या विटंबना झाल्याचा निषेध करण्यासाठी आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरला। रास्ता रोको आणि बंद चालू असताना, शांततेने रास्ता रोको करत असताना काही नराधमांनी त्या ठिकाणी काही दुकानांची जाळपोळ केली आणि एकमत शांततेने चाललेल्या आंदोलनाला जाळपोळ झाली आणि या जाळपोळ झाल्यानंतर आंदोलकांच्या विरोधात पोलिसांनी मात्र कसलाही विचार न करता सरसकट लाठी हल्ला केला। शाळकरी मुलं आणि महिलांवर अमानुष हल्ला केला। त्याचा निषेध करण्यासाठी आणि आता जाब विचारण्यासाठी आज या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आमचे पक्षाचे शिष्टमंडळ, महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक माननीय श्रीमती रश्मिश शुक्ला मॅडम यांना आता भेटलं। या शिष्टमंडळात आम्ही सगळ्या नेते मंडळी उपस्थित होतो आणि आम्ही आमची मागणी केली की कारण म्हणजे आंबेडकरी समाजाच्या तरुणांना नाहक मारझोड करणाऱ्या पोलिसावर कारवाई केली पाहिजे। त्याचबरोबर जे कोम्बिंग ऑपरेशन, सर्च ऑपरेशन सुरू केलेलं आहे आणि आंबेडकरी वस्त्यामध्ये जे दहशतीचं वातावरण निर्माण केलेलं आहे ते थांबवलं पाहिजे। जे गुन्हे दाखवलेले आहेत, जे जन्मठेपेचे गुन्हे या आंदोलकांच्यावर टाकलेले आहेत ते गुन्हे मागे घेतले पाहिजे। त्याचबरोबर ज्या नराधमाने बाबासाहेबांच्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केलेली आहे त्याच्यावर कारवाई तर कराच, परंतु दिवसाढवळा हा जो तरुण त्या विटंबना करतो याच्या पाठीमागे निश्चितच एका कटाचा भाग आहे आणि आमच्या समाजाला बदनाम करण्याचा, आमचा समाज हा एखाद्या बाबासाहेबांच्या विरोधात एखादी गोष्ट घडली तर रस्त्यावर येतो, आंदोलन करतो। ठरून चांगले घडवून आणण्याचा जो कट आहे त्या कटात सामील होणाऱ्या नराधमांना ताबडतोब कडक शासन झालं पाहिजे अशी या वतीने आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मागणी या आयजींना आपल्या पोलीस महासंचालकांना केलेली आहे। त्याचबरोबर हे जे गुन्हे आहेत, एखाद्या जन्मठेपेचे गुन्हे दाखल केलेले आहेत
आणि ज्या लोकांनी ठरवून आमचं आंदोलन बदनाम केलं त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे। यासाठी आज आमचे शिष्टमंडळ आमच्या या IG जे आहेत पोलीस महासंचालक रश्मी शुक्लाजी यांना आज या ठिकाणी घेतलेला आहे। नमस्कार, हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा। चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करायला विसरू नका। धन्यवाद।